नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार होता, खास करून प्रियाच्या भूमिकेमुळे. काल अर्जुन आणि सायलीने महिपतला जो दणका दिला त्याचे पडसाद कसे उमटले आणि सुभेदार कुटुंबाचा नवा प्लॅन काय आहे ते पाहूया. सुरुवातीला अर्जुन रविराजांना सांगतो की त्यांचा प्लॅन कसा यशस्वी झाला. त्यांनी महिपत शिकरेच्या घरी जळतं लाकूड टाकून त्यावर 22 वर्षापूर्वी असा मेसेज लिहिला. एवढंच नाही तर जंगलात त्याला बाबूचा फोटो दाखवून चांगलाच घाबरवलं. अर्जुनच्या म्हणण्यानुसार महिपत आता कोणताही अविचार करू शकतो, म्हणून रविराजांना तो सावध करतो. दुसरीकडे प्रियाचा सीन जबरदस्त रंगला. प्रिया खूप घाबरलेली असताना महिपत तिला पकडतो. तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की फोटो, जळतं लाकूड आणि धमक्यांचे फोन तूच केलेस. प्रिया गयावया करत असतानाही महिपत तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि नागराजच्या मदतीने तिचे हातपाय बांधून तिला एका खड्ड्यात ढकलतो. महिपत तिला पिस्तूल दाखवून विचारतो, तुला मातीत दबून मारू की गोळी घालून. जीवाच्या आकांताने ओरडत असलेली प्रिया अचानक शांत होते आणि मोठ्याने हसते. ती महिपतला अत्यंत व्यवस्थितपणे पटवून देते. अण्णा सर, जर मी ब्लॅकमेलर असते तर माझ्या मरणाक्षणी लगेच दुसरा धमकीचा फोन आला नसता. तुम्ही पॅनिक झाला आहात आणि कोणीतरी दुसरेच तुम्हाला धमक्या देताय. महिपतला हे पटतं. तेव्हा प्रिया संधी साधून म्हणते, तुम्ही जर मला वाचवले तर मी तुम्हाला या धमक्या देणाऱ्यापर्यंत पोहोचायला मदत करू शकेन. मी सुभेदारांच्या घरातली सगळी माहिती देऊ शकेन. अखेर महिपत तिच्यावर विश्वास ठेवतो आणि नागराजला तिला बाहेर काढायला सांगतो. अशा प्रकारे महिपत, नागराज आणि प्रिया या तिघांची एक नवी खतरनाक टीम तयार होते. खड्ड्यातून बाहेर आल्यावर प्रिया महिपतला सांगते की हे सगळं अर्जुन आणि सायली करतायत. सुरुवातीला महिपत यावर विश्वास ठेवत नाही, कारण प्रतिमा आत्यांची केस संपली आहे. पण प्रिया त्याला आठवण करून देते की प्रतिमा आत्यांना जुनं सगळं आठवायला लागलंय. हे ऐकून महिपतला झटका बसतो. त्याला लगेच आठवतं की तो नुकताच प्रतिमा आत्यांना भेटला होता आणि प्रतिमा आत्या आगीला किंवा जळत्या गोष्टींना आजही घाबरतात. प्रतिमा आत्यांना अपघात आठवल्या असण्याची शक्यता त्याला खरी वाटू लागते. प्रतिमा आत्यांना खरंच सगळं आठवतंय का हे तपासण्यासाठी नागराज त्यांच्याकडे जातो. तो त्यांना आसामच्या चहापासून ते गुलाबी साडीपर्यंत चुकीच्या आठवणी सांगून त्यांची स्मृती गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रयत्नात प्रतिमा आत्यांना उलट अर्जुनसाठी घेतलेली सोन्याची चैन आणि पूर्णाजींनी तन्वीचा हात मागितल्याची गोष्ट स्पष्ट आठवते. नागराजला यामुळे धक्का बसतो, कारण प्रतिमा आत्यांची आठवण थेट अपघाताच्या दिवसापर्यंत पोहोचली आहे. इकडे अर्जुन, सायली आणि रविराज आता महिपतवर संतीम हल्ला करण्याची योजना आखतात. गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन गेल्यास तो चूक करतो, ही रविराजांची कल्पना अर्जुनला खूप आवडते. सायली सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का देण्याचा प्लॅन सुचवते. आपण 22 वर्षापूर्वी अपघाताच्या जागेवर जायचं आणि त्याच व्यक्तीला तिथे उभं करायचं ज्याचं महिपतने सर्वात जास्त नुकसान केले. अर्जुन लगेच प्रतिमा आत्यांचं नाव घेतो. अपघाताच्या वेळी प्रतिमा आत्याच तिथे होत्या आणि महिपतला चांगलं माहिती आहे की त्या बेशुद्ध झाल्या होत्या. प्रतिमा आत्यांना तिथे उभं करणे हा महिपतसाठी सर्वात मोठा धक्का ठरू शकतो. मालिकेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे साक्षी आता सचिनचं लोकेशन ट्रेस करत असते आणि त्याला सुभेदारांच्याच घरात शोधते. साक्षीला खात्री असते की सचिन परत येणार नाही, पण तेवढ्यात दारावर थाप पडते आणि सचिन दारातून हसत एंट्री करतो. हाय ब्युटिफुल. साक्षी त्याला पाहून पूर्णपणे हादरते. याचा अर्थ अर्जुन सायलीच्या प्लॅनच्या भानगडीत सचिन आता पुन्हा एकदा मोठ्या ट्रॅपमध्ये अडकणार आहे किंवा त्याने स्वतःहून धोका पत्करला आहे. महिपत प्रियाची टीम तयार झाली आहे. साक्षीने सचिनला अडकवलं आहे, तर अर्जुन, सायली आता प्रतिमा आत्यांना घेऊन अपघात रिक्रिएट करणार आहेत. येत्या भागात हा थरार अधिक वाढणार आहे. प्रतिमा आत्यांच्या जीवाला धोका आहे, पण अर्जुन सायलीचा हा डाव यशस्वी होणार की अपयशी हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.